आपण थोडं वृत्तचित्तीचे पृष्ठबळ बघायचे. फार संख्या कमी व्हायला चालली आपली. ओके, 16:1 म्हणलं उदाहरण आहे. या उदाहरणाला समजून घ्या. हे उदाहरण छानसं समजून घ्या, कारण आपण प्रत्येक जण घर बांधतो. घर बांधत असताना विटा येत असतात. आपण जनरल सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रकमध्ये विटा सांगत असतो 5,000 पाठवा, 10,000 पाठवा. जसं जसं आपलं घराचं क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार आपण विटा आपण मागून घेत राहतो. पण आपल्याला नेमकं एक्झॅक्टमध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला एक्झॅक्ट सांगता आलं पाहिजे किंवा ह्या भिंतीमध्ये किती विटा बसल्या असतील, ह्या भिंतीमध्ये किती विटा बसल्या असतील. कारण तुम्ही विटा किती लागल्या ऍक्युरेट सांगू शकता. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी गणित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. समजा आपण काय केलंय, या ठिकाणी इथे एक घेतलेलं आहे, एक आपण भिंतच घेतली. मग या ठिकाणी 6 मीटर लांब, समजा ही 6 मीटर आहे, ही 6 मीटर लांब आहे, बरोबर आहे. 6 मीटर लांब ती, आणि लक्षात ठेवा हे मीटर मध्ये आहे, मीटर मध्ये राहील. आपण म्हणणार नाही अरे तुझी ईट, तुझ्या घरची ईट तर बाबा 5-5, 10-10 मीटरची ईट आहे, तुझ्या घरची एवढी ईट राहते का? ती मीटर मध्ये राहणार नाही. वीट ही सेंटीमीटर मध्ये राहील. त्यामुळे या दोन मधला फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मग 6 मीटर लांब ही एक भिंत आहे. त्यानंतर 2.5 मीटर उंच ही जी काही उंची आहे ही 2.5 मीटर उंच आहे ही भिंतीचं. पण 0.5 मीटर रुंद ही जी काही रुंदी राहील यातली ही खर्ची इथून समजायची माग जे काही आहे, माग जे काही असेल ती असेल 0.5 मीटर. मग आहे अशी भिंत काय करायची आपल्याला बांधायची. मग ही भिंत जर बांधायची आहे यासाठी आपल्या ज्या विटा आहेत, ज्या मी या ठिकाणी विटा वगैरे जे काही घेतल्या, समजा या विटा, मग ह्या ज्या काही विटा घेतलेल्या आहेत ह्या विटाची जी काही आहे तर या विटासाठी 25 सेंटीमीटर लांब, ही 25 सेंटीमीटर लांबीची विट राहील. त्याच्यानंतर तिची जी काही ही रुंदी आहे, ही जी काही रुंदी आहे ही रुंदी 15 सेंटीमीटरची राहील. ठीक आहे. आणि त्यानंतर तिची जी काही उंची असते, विटाला उंची राहील ना, विटाला उंची राहील की नाही राहील? तिची जी काही उंची राहणार आहे ही उंची जी आहे ती उंची 10 सेंटीमीटर त्याची उंची आहे. मग या ठिकाणी आपण लेंथ लांबी 6 मीटर लांब घेतलंय. आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय काढायचे, आपल्याला विटा काढायच्या आहेत. किती विटा लागतील गणिताकडे लक्ष द्या. किती विटा लागतील? विटाचं जे एकक आहे, विटाचं एकक जे आहे ते सेंटीमीटर आहे. विटाचं एकक जे आहे ते सेंटीमीटर मध्ये आहे. विटाचं एकक सेंटीमीटर आहे आणि भिंतीचं एकक जे आहे ते मीटर मध्ये आहे. भिंतीचं जे एकक आहे ते मीटर आहे. आपण भिंतीचं एकक वारंवार लक्ष द्या बोलण्याकडे. भिंतीचं एकक मीटर मध्ये आहे. एकक हे मीटर, एकक, किलोग्रॅम वगैरे जे काही म्हणतो त्याला एकक असं म्हणतात. तर मग भिंतीचं जे काही एकक आहे ते मीटर, या ठिकाणी मीटर आहे. परंतु विटा ज्या यासाठी जे काही विटा आहे इथे काय सेंटीमीटर आहे. आणि मग आपलं काय काढायचं, त्यांनी काय काढायला सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी तर उंचीचे किती विटा लागतील तर विटाचं एकक कशामध्ये आहे? सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणून आपल्याला भिंतीचं जे सुद्धा जे काही रूपांतर आहे ते सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी ही जी काही लांबी उंची 6 मीटर आहे. मीटरला जर आपण 100 ने जर गुणलं तर त्याचं रूपांतर कशात होतं? सेंटीमीटर. म्हणून 6 गुणिले 100 केलं तर 600 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर उंचीला 2.5 मीटरला गुणिले जर 100 केलं तर 250 सेंटीमीटर होते. त्यानंतर 0.5 मीटरला जर 100 न गुणलं तर 50 सेंटीमीटर होऊन जाते. आता सर्व जे माप आहेत ते आपल्याला आता सेंटीमीटर मध्ये भेटलेली आहेत. आणि ऑलरेडी विटाचे माप तर आपल्याला माहिती, या ठिकाणी 25 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर लांबी, रुंदी, उंची आपण
सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये आहे. या ठिकाणी LBH हे लहान याच्यामध्ये घेतलंय आणि हे LBH हे मोठ्या याच्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणून या ठिकाणी विटाची संख्या, आता आपल्या विटाची त्यांनी सांगितलं ना, आपल्याला विचारलं ना गणितामध्ये किती विटा लागतील, म्हणून विटाची संख्या बरोबर या ठिकाणी भिंतीचे घनफळ, या ठिकाणी भिंतीचे घनफळ काढायचं, लांबी गुणिले घनफळाचं सूत्र आहे ना, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, बरोबर आहे ना. आपण या ठिकाणी लांबी किती आहे बाबा, रुंदी किती आहे, उंची किती आहे यानुसारच काढत असतो ना. म्हणून मग या ठिकाणी भिंतीचे घनफळ, मग आपले जे काय अगोदर भिंत दिली ती भिंतीचे घनफळ, अगोदर जी भिंत दिलेली आहे आपली ती भिंतीचे घनफळ जे आपण या ठिकाणी सेंटीमीटर ते करून घेतलं, भिंतीचे घनफळ भागीला एकूण विटाचे घनफळ. ठीक आहे. मग या ठिकाणी 600 घेतलंय, 250 घेतलंय आणि या ठिकाणी 50 घेतलंय. म्हणजे याचे काही भिंतीचं जे घनफळ होतं, जे मीटरचं सेंटीमीटर मध्ये गेलं ते आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आता आपलं या ठिकाणी जे काही एकूण विटाचे घनफळ, मग या ठिकाणी विटाचे जे घनफळ आहे, लांबी, या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, या ठिकाणी जे आहे ते 25, 15 आणि 10 असं मांडलं. या ठिकाणी मांडल्यानंतर मग या सर्वांचा गुणाकार केला, कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी 25 गुणिला 15 केलं, त्यानंतर या ठिकाणी 600 गुणिला 250 केलं. हे सगळा गुणाकार केल्यानंतर एकूण ज्या विटा लागणार आहे त्या विटा किती लागणार आहे, 2000 विटा लागणार आहे. 2000 विटा ज्या आहेत त्या लागणार आहे 6 मीटर लांब, 2 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद भिंत बांधण्यासाठी किती विटा लागणार आहे, 2000 विटा लागणार आहे. तर याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, गुणाकार केल्यानंतर भागाकार करा, भागाकार केल्यानंतर तुम्हाला किती विटा भेटतील, 2000 विटा त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. वर त्याचा गुणाकार आला 7,50,000 येत आहे आणि या ठिकाणी 25, 15 त्याचा गुणाकार केला 375 येतो आणि त्याला पुन्हा भागितल्यानंतर जो काही उत्तर येतं ते येतं 2000. किती येते, 2000 विटा लागणार. लक्षात ठेवा, 2000 विटा बरोबर भागून बघा. हा.